गंगापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आजपासून आपल्या हक्कांसाठी दिव्यांग बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ मिळावा, दिव्यांगांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात आणि प्रलंबित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। या उपोषणात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे गंगापूर तालुका अध्यक्ष अनिल मेंद, उपतालुका अध्यक्ष मुरलीधर हिवाळे यांच्यासह बाळू निकम, बाळू रुपेकर, शेख हमीद, बाळासाहेब घाटे, प्रकाश देशमुख, दिगंबर बिडवे, राज मोहम्मद शेख, महेश तांबे, बाळनाथ गायकवाड यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 1995चा अपंग पुनर्वसन कायदा आणि 2016चा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम यांची तात्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी आहे। तसेच प्रत्येक वर्षी दिवाळीच्या 1 महिना आधी उत्पन्नावर आधारित 5% राखीव निधीचा हिशोब सादर करून तो वेळेवर वितरित करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। या आंदोलकांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगर परिषद यांनी 2016 पासून आजपर्यंत जमा झालेल्या 5% राखीव निधीचा तपशील तहसीलदारांकडे सादर करण्याची मागणी केली आहे। त्या निधीच्या जमा, वाटप आणि खर्चाचा सविस्तर हिशोब तपासण्यात यावा आणि नियमांचे उल्लंघन किंवा गैरवापर आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। उपोषणकर्त्यांनी प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा आणि दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। प्रहार संघटनेच्या दिव्यांगांमध्ये मी तालुका उपाध्यक्ष म्हणून गंगापूरमध्ये कार्यरत आहे। आत्ताच माझे सहकार्य अनिल मैत या भाऊनं सांगितलं का ग्रामपंचायतमध्ये आम्हाला किमान 1 महिनाभर जर तेवढे दसरा जर पेमेंट वाटलं तर गोरगरिबाच्या लोकांना कपडे लत्ते घेतील, पण ही ग्रामपंचायत दिवाळीच्या भर दिवाळीमध्ये चका देते आणि ग्रामपंचायतमध्ये बॅलन्स नसल्यामुळे 1-2 महिने चक्र घालायला येते। तर कृपया करून तहसीलदार साहेबांना अशा आदेश करा की ग्रामपंचायतचे बँकेमध्ये पैसे उपलब्ध असलं तरच चेक द्या। मागच्या वेळेस 1 महिने पैसे भेटले नव्हते। धन्यवाद। मी अनिल जगन्नाथ मैन, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष। आमची मागणी अशी आहे की ग्रामपंचायत, पंचायत समिती जो दिव्यांगांसाठी उत्पन्न आधारे 5% निधी आहे तो उत्पन्न आधारे न वाटता भीक म्हणून 1000-2000 रुपये असे वाटप करतात। हा निधी दिवाळीच्या 1 महिना अगोदर 15 दिवस अगोदर प्रत्येक वर्षी वाटप व्हावा। प्रमुख मागणी अशी की आता दिवाळीच्या अगोदर हा 5% निधी वाटप करण्यात यावा आणि महत्त्वपूर्ण मागणी अशी की सन 1995 सन 2016 दिव्यांग हक्क अधिनियम कायदा याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि 2016 ते आजपर्यंत दिव्यांगांना योजनेपासून हक्कापासून वंचित ठेवलं अशा संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे। प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।